जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. नशिबात काहीच नसतं मित्रा, सारा खेळ कष्टाच्या जोरावर. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आजचा प्रिव्ह्यू बघितला असेल तर सिम्पली आपल्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. डाउनलोड करून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. सिम्पली अलाइट मोशन ओपन करून सिम्पली प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला येऊन बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे. तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली इमेजला ॲड करून अशा प्रकारे तिथे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला इमेजच्या वर थोडासा गॅप शिल्लक ठेवायचा आहे. जर तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड व्हाईट नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे ते बॅकग्राऊंडला आपण एक PNG दिलेलं आहे. तर आता आपल्याला शेवटपर्यंत जाऊन याची लेंथ पण वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा येथे येऊन ॲरोवरती क्लिक करत 4.8 सेकंडच्या बीट लावून आपल्याला इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला पुढच्या बीट म्हणजे 11.13 सेकंडच्या बीट लावून पुन्हा एकदा आपल्याला इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. असं आपल्याला इमेजचे 3 पार्ट करून घ्यायचे आहेत. तर पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला पहिला इफेक्ट मिळून जातो. सिम्पली अशा प्रकारे ती इफेक्टला जाऊन कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे आणि सिम्पली आपल्या पहिल्या इमेजला हा सिम्पली ती इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला पुन्हा इथून बीट मार्क ओपन करून आपले जे काय 2 नंबरचं इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट 4.18 सेकंडच्या बीट लावून हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करून तिसरा आणि शेवटचा इफेक्ट सिम्पली कॉपी करून पुन्हा बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे आणि आपलं जे काही तिसरा आणि शेवटचं इमेज आहे त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट सिम्पली अशा प्रकारे इथं येऊन हा पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. आता सिम्पली आपल्याला सुरुवातीला येऊन सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 2 नावाची लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. पुन्हा ग्रुप 1ची लेअर सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. पुन्हा आपल्या ॲरोवरती क्लिक करत 4.18 सेकंडच्या बीट लावून इथं आपल्याला अजून एक ग्रुप नावाची लेअर बघायला मिळेल, ती सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. इथं आपली वरती जे काही PNG आहेत ते वरती आलेले आहेत. आता आपल्याला डेमोच्या इमेजचं बॅकग्राऊंड वरचं वाईट असल्यामुळे आपण इथे हे PNG ॲड करू शकतो. जर तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड काही वेगळं असेल तर सिम्पली तुम्हाला शेक इफेक्टमध्ये आपण एक ग्रुप नावाची लेअर दिलेलं आहे, ते सिम्पली तुम्हाला ते कॉपी करून तिथं अशा प्रकारे दाखवतो तुम्हाला ते पेस्ट करायचं. त्याआधी आपल्याला सिम्पली रेक्टँगल 1ची लेअर इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅकून आपल्याला बीट मार्कमध्ये येऊन 4.18 सेकंडच्या बीट लावून इथे ही लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं. याची लेंथ ऑटोमॅटिक शेवटच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. तर पुन्हा बॅकून आपल्याला सिम्पली शेक इफेक्ट ओपन करून आपली जे ग्रुप 2 नावाची लेअर आहे सिम्पली कॉपी करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड वेगळं असेल आणि आपले जे काही हे इमेजेस म्हणजे वर्ल्ड PNG आहे हे दिसत नसेल तर तुम्हाला सिम्पली इथे ही लेअर पेस्ट करून या सगळ्या ग्रुपच्या आपल्याला खाली ही लेअर घेऊन यायचं. म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंडला इथे एक PNG जवळ जाईल आणि तुम्ही इथे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं. म्हणजे तुमचं जर इमेज मागचं बॅकग्राऊंड जर वेगळं असेल किंवा दिसत नसेल तुम्ही अशा प्रकारे ते बॅकग्राऊंड ॲड करून याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. सिम्पली आपल्याला वरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्टवर क्लिक करून अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये गॅलरी सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.